मेणा गेटच्या समोर विरुद्ध दिशेसमोर दरवाजा आहे। हा दादा समोरचा पालखी दरवाजा समोर दिसतो उंच भिंत, त्याला तो पालखी दरवाजा। जरा पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा काही एवढाच फरक। मेणा हा खास स्त्रियांसाठी, मेणा पुढे पॅक बंद, मेणा खास स्त्रियांसाठी आणि पालखी ही पुरुषांसाठी असते। पालखी दरवाजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची किंवा एकूणदा वीरपुरुषाची गडावरती पालखी चढून आली, समोरच्या दरवाजा आतमध्ये प्रवेश करायची, नंतर राजांच्या राजवाड्यामध्ये दरबारामध्ये प्रवेश केल्याचे। तर तो दादा राजांचा पूर्वीचा पालखी दरवाजा। तो दादा आता आपण जो किल्ला फिरतोय हा दादा राजांचा आपण बाल्य किल्ला फिरतोय। बाल्य किल्ल्यामध्ये किल्ला असो त्याला बोलतो बाल्य किल्ला। थोडक्यात किल्ल्याचा वेळ पिढ्यात आपण सोडून फिरतोय बघा। आता आपण आतमध्ये आपण एका राजाचा पुढे एक महाल पाहिलेला आहे। आता आपण प्रत्येक महालाच्या समोर असे लाईनीमध्ये हे 7 चौतर आहेत। या चौतरांना इथेच मी बोलतात दाशींची घरं, थोडक्यात नोकरांची घरं। जर राणीला कुठं काम लागलं की राणी ही दाशीला आवाज द्यायची, दाशी ही आतमध्ये जायची, छोटं मोठं काम करायचं, ते काम झाल्यानंतर परत बाहेरून मस्त जायचं, म्हणून या चौथऱ्या इतिहासमध्ये दाशींची घरं बोलतात। ह्या रेलिंगच्या आतमध्ये इथे 2 खड्डे, जालीवले खड्डे आहेत। मधल्या त्याचा खड्डा दगडामध्ये ओपन आहे। या खड्ड्यांना इतिहास तुम्ही बोलतात धान्यांची कोठारं। 1 नंबर खड्डा हा 22 फूट खाली खोल आहे। 2 नंबर खड्डा हा 20 फूट खाली खोल आहे। 3 नंबर खड्डा हा 15 फूट खाली खोल आहे। त्यासाठी धान्यांची कोठरा असायची। राजानंतर गडावरती पेशवे आले, पेशव्या खड्ड्यांचा वापर केला, हा कैदी कोठरा वापर केला। कैदी कोण चोरी लबाडी गुन्हेगार कोण करेन ते कायद्याला 1 नंबर खड्ड्यामध्ये 2 दिवस, 2 नंबर खड्ड्यामध्ये 2 दिवस, 3 नंबर खड्ड्यामध्ये 2 दिवस टाकून ठेवायचं। त्यांनी तुझा गुन्हा कबूल न केला त्या कैद्याला वरती काढलं जायचं, डबल गोणीमध्ये बांधायचं, कोणत्याची गाठ बांधायची आणि उत्तरेस असं टपून लोकांनी खाली जायचं, कडलोट केलं जायचं बघा। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला फेकलं नव्हतं, पण छत्रपती संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नव्हतं। छत्रपती संभाजी महाराजांनी माल सावंतचा कडलोट त्या लोकांनी केलं होतं। टोकरा इतिहासमध्ये टकमक टोक असं बोललं होतं। काही फक्त रायगडासाठी फक्त धान्य कोठरा होतं। जर आपल्या पुन्हा सोडायचं होतं धान्य कोठरा बघायचं म्हटलं तर कोल्हापूरमध्ये पन्हाळा केलं, तुम्ही पाहिलं किंवा नसेल पाहिलं, पन्हाळ्यामध्ये बघायचं तिथे 3 धान्य कोठे आहेत। सरस्वती, गंगा, यमुना, जमीनपासून ते हाईट आहे 52 फूट आहे। त्याला अंबरखाना बोलतात, ह्याला कोकणामध्ये केव किंवा कंगी बोलतात। त्याच्या रेल्वेच्या खाली 5 घरे आहेत। जे आपल्या महाराजांचे आपले 8 मंत्रिमंडळ असायचे, त्या 8 मंत्र्यांची 8 घरं आता ती पुढच्या आपल्या सर्व हेडिकडे आपल्याला पाहायला भेटतात। वरती 5 घरं आणि त्या झाडीच्या खालच्या साईडला हे जात 3 घरं, अशी ही 8 मंत्र्यांची 8 घरं ती पुढच्या आपल्या सर्व आपल्या हेडिकडे सर्वांना पाहायला भेटतात बघा। मंत्रिमंडळाची आपण घरं इथून मंत्रिमंडळाची घरं पहा, धान्यांची कोठरा पहा। धान्य कोठरा पाहताना आपल्या हातामधला मोबाईल चष्मा जपून ठेवा, मुलांच्या हात पकडा, कारण की मधला खडा दगडामध्ये ओपून आहे। आपला मोबाईल वगैरे पडला का पुन्हा काढता नाही, सर्वांनी काळजी घ्या। 1 नंबरचा खड्डा पाहू आपण, नंतर राजांचा राजवाडा पाहिला आपण पुढे जाऊ।